नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टिप्पणी केली जात आहे। त्यातच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्ह वादावर बुधवारी सुनावणी झाली। अखेर पक्ष चिन्ह आणि नाव केवळ उद्धव ठाकरेंचंच। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ कोणतं आपण ते पाहूया। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। एकनाथ शिंदे हे नेते नाहीत असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता। आता या प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी करण्यात आली। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी युक्तिवाद करताना महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोगाला पक्षघटना अमान्य करण्याचा अधिकार आहे का असा सवाल विचारला। जी पक्षाची घटना होती ती अमान्य केल्याचेही त्यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोठा वेगळा गट झाल्यानंतर पक्षावर कोणाचा अधिकार हा सर्वात मोठा प्रश्न न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता। त्यावेळी शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदेंना दिलं, मात्र त्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेऊन सुप्रीम कोर्टात आपली लढाई सुरू केली आणि ती लढाई आता सध्या अंतिम टप्प्यात आली असून काल कपिल सिब्बल यांनी जो काही महत्त्वाचा युक्तिवाद केल्यानंतर आता हेच निश्चित झालंय की एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसणार असून जे काही कायदेशीर मार्गाने आणि 10व्या सूचीप्रमाणे त्यांना अपात्र होऊन पुन्हा एकदा शिवसेना पक्ष चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर येणार आहे। आजच्या सुनावणीत सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे सविस्तर युक्तिवाद करणार आहेत। त्यामुळे त्यांनी घटनात्मक तरतुदी, पक्षाची स्थापना, घटनात्मक रचना आणि पक्षातील लोकशाही प्रक्रियेबाबत विविध मुद्दे काल सुद्धा मांडले होते आणि आज सुद्धा जो काही महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल मांडणार आहेत की शिवसेना पक्षप्रमुख हे पद फक्त उद्धव ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीच शिंदेंना नेतेपद दिलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याच पक्षावर दावा असून त्यांचीच खरी शिवसेना असं त्यांनी सांगितलं। ठाकरे गटाच्या नेत्याचं म्हणणं आहे की शिवसेना हे बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली संघटना असून तिची विचारधारा, संघटनात्मक रचना आणि मूळ नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहावं, कारण एकनाथ शिंदे हे पक्षात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या AB फॉर्मवरच निवडून आले असून विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगळे असले तरी राजकीय पक्षच विधिमंडळ पक्ष निर्माण करतात, कारण ज्यांना AB फॉर्म आमदारकी असो किंवा इतर जे काही असतील त्यांना तो राजकीय पक्षच देतो। त्यामुळे राजकीय पक्षच सर्वात मोठा असतो आणि उद्धव ठाकरे हेच पक्षाचे तेव्हा प्रमुख असल्याने त्यांनी जो काही गटनेता नेमला असेल किंवा व्हीप ज्यांना असेल तो त्यांच्याच बाजूने लागणार होता आणि लागू झाला होता। त्यामुळे शिंदे गट हा पूर्णपणे आता अपात्र ठरण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणाचा निकाल केवळ एक पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणं, युती, निवडणूक रणनीती आणि पक्षांच्या भविष्यातील वाटचालीवर मोठा त्याचा परिणाम होऊ शकतो। शिवसैनिकांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता आहे। अनेक कार्यकर्ते न्यायालयाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास दोन्ही गटाकडून व्यक्त केला जातोय। तर यावर भाजपा शांत असून जो काही निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागल्यानंतर त्यांना मर्ज म्हणजेच भाजपमध्ये जावं लागेल, त्यामुळे भाजपची ताकद वाढेल आणि जे काही भाजपला साध्य करायचं आहे ते 4 वर्ष त्यांनी केलंच, परंतु आताही शिंदेचे सोबतचे जे काही पदाधिकारी असतील, नेते असतील, आमदार खासदार असतील त्यांना भाजपमध्ये जागा देऊन आपली 100% भाजपा निर्माण करण्याची संधी भाजपला आयती चालून आलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे मिळेल आणि शिंदेंना भाजपमध्ये जावं लागेल। त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेंचं राजकारण हे नक्की संपणार यात काही शंका नाही। मित्रांनो, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर तर एकच सांगता येईल की उद्धव ठाकरे यांच्याकडून पुरेपूर त्यांनी साथ दिली आहे आणि त्यांना त्यांच्या बाजूने न्याय मांडण्याचा पूर्ण अधिकार त्यांनी व्यक्त केला आहे। ही सर्व बातमी पाहिली तर आपण जाणू शकतो की उद्धव ठाकरे नेते असतानाच शिंदेंना त्यांनी पद दिलं होतं, त्यामुळे निर्णय हा तर उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागला पाहिजे, कारण जर कधी मंत्रिपदावर उद्धव ठाकरेंनी शिंदेंना बसवलंच नसतं तर आज शिंदे हे भाजपामध्ये विलीन झालेच नसते। यावर नेमकं तुमचं मत काय मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।
जय हिंद, जय महाराष्ट्र.